छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात चालू असलेलं श्री स्वामी सर्व्हिसेसचं स्वच्छतेचं बेकायदेशीर काम रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षय वाकसे यांनी केली आहे। याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अक्षय अर्जुन वाकसे यांच्या शिष्टमंडळानं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना निवेदन दिलं। या निवेदनात म्हटलं आहे की श्री स्वामी सर्व्हिसेस या संस्थेनं गेल्या 4 वर्षांपासून कामगारांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे। त्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यात आलेलं नाही, PF ESI भरलेला नाही। कामगारांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला असता दमदाटीची भाषा केली जाते। मी नक्षलवादी एरियामध्ये काम करतो, तुमचं सोलापूर माझ्यासाठी किरकोळ आहे, मी तुमचा पत्ता कट करेन असे दमदाटी केलेले व्हिडिओ आमच्याकडे आहेत। माहिती अधिकाराखाली माहिती काढली असता लातूर आणि सोलापूरच्या दरात फरक आहे। सन 2020 ते 2022 या कालावधीत बिलांना GST लावण्यात आलेला आहे। A आणि B ब्लॉकचं मिळून जेवढं बिल होतं तेवढं एका C ब्लॉकचं बिल होतं। वास्तविक पाहता C ब्लॉकमध्ये एकच कर्मचारी काम करत असून तेथील 6 ते 7 लाखांची बिलं निघतात। ही बाब गंभीर आहे। गेल्या 4 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत असं या निवेदनात म्हटलं आहे। तरी श्री स्वामी सर्व्हिसेस या ठेकेदाराचं बेकायदेशीर काम बंद करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अक्षय वाकसे यांनी दिला।